प्रचाराची रणधुमाळी संपलेली आहे. उद्या मतदान होत आहे. आपल्यासोबत आहेत शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी पक्षाचे माजी मंत्री व विद्यमान कराड उत्तरचे उमेदवार बाळासाहेब पाटील. साहेब, काय सांगाल? प्रचार संपलेला आहे, उद्या मतदान होत आहे. मतदारसंघात कसा प्रतिसाद आहे? महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक होते आणि उद्या सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या राज्यामध्ये ही निर्णायक निवडणूक आहे. फुले आंबेडकर शाहू छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार पुढे नेण्याचा, पुरोगामी विचार पुढे नेण्याची भूमिका, कैलासवासी चव्हाण साहेबांचा विचार पुढे नेण्याची भूमिका, या मुद्द्यावर ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. आज या निवडणुकीच्या निमित्तानं राज्यामध्ये निश्चित महाविकास आघाडी चांगलं सहकार्य लाभेल अशा प्रकारची परिस्थिती आहे. दुर्दैव हे आहे की या आठवड्याभरामध्ये अनेक ठिकाणी उमेदवारांच्यावर, त्यांच्या समर्थकांच्यावर हल्ले झाले आहेत आणि हे महाराष्ट्राच्या दृष्टीनं अतिशय चुकीचं आहे. कारण सत्तारूढ पार्टीकडून सुद्धा अनेक ठिकाणी हल्ले झालेत अशा प्रकारची परिस्थिती. राज्याच्या माजी गृहमंत्र्यांच्यावर जर हल्ला होत असेल तर यासारखी दुर्दैवी गोष्ट कुठेही नाही. आणि तो हल्ला नागपूर परिसरामध्ये ते काटूरमध्ये येत असताना झाला. अतिशय दुर्दैवी घटना आहे. या मतदारसंघामध्ये, कराड उत्तर मतदारसंघामध्ये आम्ही गेले 1.5 महिना सातत्यानं फिरत होतो. सर्व गावांचा संपर्क केला. सर्व मतदार बंधू भगिनी, तरुण सहकारी या सर्वांशी विचारविनिमय केला, सर्वांशी संवाद साधला आणि माझ्या बैठका ज्या झाल्या त्या सर्वात जास्त या मतदारसंघामध्ये झाल्या आहेत. आणि त्या सर्व आचारसंहितेचे नियम पाळून, जिथं परमिशन आहे तिथं शासकीय जागेमध्ये, जिथं परमिशन नाही तिथं खाजगी घरामध्ये, खाजगी प्रॉपर्टीमध्ये आम्ही त्या ठिकाणी बैठका घेतल्या आणि तिथं मतदार बंधू भगिनीशी संवाद साधला. या निवडणुकीचं या मतदारसंघातलं वैशिष्ट्य हे की महिलाही मोठ्या संख्येनं प्रचारसभेच्या निमित्तानं उपस्थित राहत होत्या आणि प्रचारसभेमध्ये सहभाग घेत होत्या. निश्चित एक चांगल्या प्रकारचा निर्णय या मतदारसंघामध्ये लागेल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आणि गेली अनेक वर्षे मी या मतदारसंघामध्ये काम करतो आहे. सर्व घटकांना न्याय देण्याची, सर्व गावांना न्याय देण्याची माझी भूमिका निश्चित राहिलेली आहे. साहेब, राज्याची काय परिस्थिती? राज्यामध्ये मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे महाविकास आघाडीला निश्चित या ठिकाणी सत्ता मिळेल अशा प्रकारची परिस्थिती आहे. कारण लोकसभेला आपण पाहिलेलं आहे की तिन्ही पक्ष एकत्र येऊनसुद्धा 48 पैकी 17 जागा त्यांना त्या ठिकाणी मिळाल्या. त्यापैकी सातारची जागा आपली ट्रम्पेटमुळे गेली, मुंबईची एक जागा 28 मतांनी फक्त गेली. आणि त्यामुळं लोकांचे जे दिशा आहे, राजकीय दिशा आहे, ती या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं राज्यामध्ये सर्वांच्या लक्षामध्ये येते आणि त्या आधारे निश्चित महाविकास आघाडी राज्यामध्ये सत्तेवर येईल. महाराष्ट्राच्या दृष्टीनं ही निवडणूक परिवर्तनाचे असून निश्चितच महाराष्ट्रामध्ये पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार येईल असा विश्वास या ठिकाणी बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला आहे. कॅमेरामॅन गणेश मोरेसह दिनकर थोरात, TV9 मराठी, कराड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.